आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळेला राजपथाचं नाव बदलून कर्तव्यपथ करण्यात आलं आहे। यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या क्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य लाभल्याच्या भावना व्यक्त केल्या। पंतप्रधान मोदी यांनी इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचंही अनावरण केलं। नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 1947 च्या आधी अंदमानावर तिरंगा फडकवला होता आणि लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं। नेताजींच्या पुतळ्यामुळे देशाला प्रेरणा मिळेल, आम्ही गुलामीची ओळख मिटवली आहे, अशा भावनाही पंतप्रधानांनी व्यक्त केल्या। और ये वो पल जब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने नेताजी सुभाष नए भारत के आत्मविश्वास की आभा है। गुलामी का प्रतीक किंग्सवे यानी राजपथ आज से इतिहास की बात हो गया है, हमेशा के लिए मिट गया है। आज कर्तव्य पथ के रूप में नए इतिहास का सृजन हुआ है। आज इंडिया गेट के समीप हमारे राष्ट्र नायक नेताजी सुभाष चंद्र बोस की विशाल प्रतिमा भी, मूर्ति भी स्थापित हुई है। गुलामी के समय यहां ब्रिटिश राज सत्ता के प्रतिनिधि की प्रतिमा लगी हुई थी। आज देश ने उसी स्थान पर नेताजी की मूर्ति की स्थापना करके आधुनिक और सशक्त भारत की प्राण प्रतिष्ठा भी कर दी है। गणमान्य अतिथिगण वे भी आज यहां उपस्थित है। साथियों, आजादी के अमृत महोत्सव में देश को आज एक नई प्रेरणा मिली है, नई ऊर्जा मिली है। आज हम गुजरे हुए कल को छोड़कर आने वाले कल की तस्वीर में नए रंग भर रहे हैं। तिकडे आम्हाला संयम सोडायला लावू नका, रात्रीच्या अंधारात काय चालायचं या संदर्भात तोंड उघडायला भाग पाडू नका, अशा शब्दात शिंदे गटाच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता नरेश म्हस्के यांनी त्यांना जोरदार टोले लगावले। शेवटी आम्ही पण इतके वर्ष या सगळ्यात मधून गेलेलो आहोत, सगळ्या गोष्टी आम्हालाही माहिती आहेत। दिवसा काय चालायचं, रात्री काय चालायचं, रात्रीच्या अंधारात काय चालायचं, त्याच्यामुळे आम्ही संयम ठेवलेला आहे। आपण जर संयम सोडलात तर आम्हाला संयम सोडायला लावू नका, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं। खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न सध्याच्या घडीला जरी सर्वोच्च न्यायालयात असला तरी न्यायालयाच्या बाहेर शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात कुरघोडीचं राजकारण सतत सुरू असतं। सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न आहे आणि या कुरघोडीच्या राजकारणात शिंदे गटाकडून एक पाऊल पुढे टाकण्यात आलंय। दादरच्या शिवसेना भवनालगतच कार्यालय थाटण्याची चाचपणी सुरू करण्यात आली। शिवसेना भवनाला टक्कर, प्रति शिवसेना भवन उभारणार। शिवसेना भवनाजवळच शिंदे गटाचं कार्यालय। शिंदे गटाकडून कार्यालयाची चाचपणी। शिंदे गटाचाही नवा पत्ता दादर।
खरी शिवसेना तसंच धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचं याबाबत सुप्रीम कोर्टात तसंच निवडणूक आयोगात बाब प्रलंबित असतानाच आता शिंदे गटाकडून शिवसेना भवनाला टक्कर देण्यासाठी दादरमध्येच कार्यालयाची चाचपणी केली जाते आहे. सुरुवातीला थेट शिवसेना भवनावरच शिंदे गट दावा ठोकणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र गेल्या 3-4 दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्याकडून 4-5 ठिकाणांची पाहणी केल्याचंही समजतंय. म्हणजे दादर भागातच शिवसेना भवनापासून हाकेच्या अंतरावरती शिंदे गटाचं मध्यवर्ती कार्यालय थाटण्याचा घाट घातला जातोय. शिवसेना भवना लगतची वास्तू सेंट्रल इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरच शिंदे गटाचं नवं कार्यालय बनवू शकतं. राज्यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना हे वातावरण गेले काही दिवस तापलेलं असताना त्यात आणखी एक भर पडणार आहे. मी सध्या मुंबईच्या दादर परिसरामध्ये आहे आणि दादर परिसरातच शिंदे गटाचं नवीन शिवसेना भवन उभारलं जाणार आहे. आपण सध्या शिवाजी मंदिरच्या समोरची जी रांग आहे, जिथे मुंबईच्या जी नॉर्थ विभागाचं वॉर्ड ऑफिस सुद्धा आहे, त्याच्या समोरची ही इमारत आहे. हिचं नाव आहे वास्तू सेंट्रल. या इमारतीचा ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर अशा 2 मजल्यांवर हे शिंदे गटाचं नवीन शिवसेना भवन असेल. ही इमारत दादरच्या मध्यवर्ती भागात असल्यानं राज्यभरातून येणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना सहज पोहोचता येईल. शिवाय येत्या काही दिवसात दोघांसाठीही प्रतिष्ठेची असलेली BMCची निवडणूक लागल्यास पक्षाची पुढील रणनीती ठरवण्यासाठीही कार्यालयाचा उपयोग होईल, हाच हेतू. त्यामुळे एका बाजूला कायदेशीर लढाई तर दुसऱ्या बाजूला प्रति शिवसेना भवन उभारण्याचा चंग शिंदे गटानं बांधलाय. त्यामुळे शिंदे गटाचा मुंबईतील नवा पत्ता दादरमधील असल्यास आश्चर्य वाटायला नको. शिंदे गटाला जेव्हा शाखा नवीन उघडाव्या लागत आहेत किंवा त्यांना नवीन शिवसेना भवन तयार करावं लागतंय आणि त्यातलंच शिवसेनेचं नवीन शिवसेना भवन जे आहे ते या वास्तू सेंट्रल इमारतीमध्ये असणार आहे अशी माहिती कळतीये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही प्रॉपर्टी बऱ्यापैकी फायनल करण्यात आलेली आहे. केवळ हिच्या खरेदीचे व्यवहार जे आहे ते अजून पूर्ण व्हायचे आहे. जुन्या शिवसेना भवनापासून अवघ्या काही मिनिटाच्या अंतरावर शिंदे गटाचं हे नवीन शिवसेना भवन असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरचा प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. वळूयात पुढच्या बातमीकडे. शिंदे फडणवीस सरकारवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार हल्ला चढवलाय. सत्ता संघर्षाच्या बद्दलचा कोर्टाचा निर्णय लागला नसल्यानं सरकारवर अनिश्चिततेची टांगती तलवार असल्याचं त्यांनी म्हटलंय. बारामती जिंकण्याचा निर्धार करणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अजित पवार यांनी खरपूस शब्दात टीका केली. ज्या माणसाला स्वतःचा पक्ष उमेदवारी देत नाही, पत्नीला दिलेली उमेदवारी देखील काढून घेतली जाते, त्याची विश्वासार्हता काय, असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. मुंबई महापालिका निवडणुका शिवसेनेच्या सोबत लढवाव्यात असं आपलं मत असून काँग्रेसचा निर्णय काँग्रेस घेईल, असंही अजितदादा म्हणाले. महाराष्ट्रामध्ये दुसरा कुठला जिल्हा मतदारसंघ मला आणि माझ्या बहिणीला मिळतोय का बघतो. आता आम्ही हारणार म्हणल्यावर तिथं राहून कसं चालेल, आम्हाला तिथनं हलावं लागेल. आता ते बघतो 48मध्ये आता दुसरा कुठला मतदारसंघ की किंवा त्यांनाच विचारतो किंवा इथं कुठला मतदारसंघ असा शिल्लक ठेवणार आहे का की तिथं तुम्ही कुणाला ते हरू शकणार नाही, तिथं आम्ही जातो का. या नुसत्या गप्पा मारायचं काम असतं. नव्याचे 9 दिवस आहेत. आत्ताच त्यांना जबाबदारी दिली. ज्या माणसाला स्वतःलाच पक्ष आमदारकीची उमेदवारी देत नाही, त्यांच्या पत्नीला आमदारकीची उमेदवारी दिलेली ती पण फॉर्म भरताना काढून घेतली जाते, ही यांची पक्षातली विश्वासार्हता. त्यांनी येऊन काय गप्पा माराव्यात माझ्या इथं. स्थिर सावर सरकार त्या ठिकाणी चाललेलं नाही आहे. तुम्ही पहा, सतत सुप्रीम कोर्ट तारीख देत आहे, त्याच्यामुळे त्यांनाही कळेना की काय सुप्रीम कोर्ट निकाल देईल. आता 5 लोकांचं खंडपीठ बसलेलं आहे. आता ते म्हणतात की आम्ही 27 तारखेला काही त्याबद्दलचा मग चिन्ह कुणाला राहणार किंवा ह्या 15-16 लोकांचं काय होणार ह्याबद्दलचा निर्णय देऊ. परंतु ते निर्णय येत नाही आणि ह्यांनाही एक व्यवस्थितपणे काम करता येत नाही. त्यांच्यावरही तशी टांगती तलवारच आहे ना. ह्यांनी किती जरी आव आणला तरी शेवटी तिथं काय निकाल लागतोय काय नाही त्याची धाकधूक सर्वांनाच आहे. काँग्रेसचे वरिष्ठ काँग्रेसचा निर्णय घेणार. आम्ही आणि शिवसेना म्हणजे शिवसेनेनी तिघांशी बोललं पाहिजे.
त्याच्यामध्ये आम्हाला काँग्रेसच्या बद्दलची खात्री मी देत नाही, कारण तो त्यांचा अधिकार आहे. कारण मध्ये काँग्रेसचे काही वरिष्ठ आम्ही स्वतंत्र लढणार अशा पद्धतीचे काही वक्तव्य त्यांची माझ्या ऐकण्यामध्ये आलेली आहेत. मग उद्या मी काहीतरी सांगायला गेलो ते म्हणतील आम्ही आमच्या पक्षाचं सांगतो, अजित पवारला काय बोलायचा अधिकार आहे, तर बरोबर आहे. तिकडे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे. शिंदे गट आणि भाजपच्या युतीनं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारला धक्का देत सत्तांतर केलं. पण आता या सरकारमधले मंत्री वेळच देत नसल्याचा आरोप विरोधकांच्याकडून केला जातोय, ज्यावर भाजपनंही आक्रमक प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. शिंदे गटाच्या बंडखोरीसाठी उद्धव आमदारांना वेळ देत नसल्याचं कारण सांगण्यात आलंय. आता याच भेटीगाठींवरून नव्यानं राजकारण सुरू झालंय. पण यावेळी टार्गेट उद्धव ठाकरे नव्हे तर राज्याच्या नव्या सरकारला करण्यात आलंय. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अनेकदा वेळ मागूनही सरकारमधील मंत्री लोकप्रतिनिधींना वेळ देत नसल्याचा आरोप केलाय. आपल्या जिल्ह्यात आणि कुठेही राज्यामध्ये पालकमंत्रीच नाहीयेत. कोण नक्की मंत्री आहे? मी स्वतः गेले 10 दिवस किंवा 15 दिवस असेल महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांना वेळ मागते. मलाही, आणि मी काय वैयक्तिक कामासाठी वेळ मागत नाहीये. महाराष्ट्रातल्या अनेक सामाजिक प्रश्नांसाठी माननीय नवीन मंत्री जे आलेत किंवा काही आमच्याबरोबर होते त्यांची वेळ मागते. मला अजून 15 दिवस झाले अपॉइंटमेंट नाही मिळाली. कुठलेच मंत्री वेळ देत नाहीत म्हणून शेवटी एका अधिकाऱ्याकडे लोकसभा मतदारसंघातलं काम करून गेलं होतं. सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधल्यानंतर भाजपचे नेते शांत तरी कसे राहणार? भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी यात थेट उद्धव ठाकरेंना ओढलंय. सुप्रियाताई, तेही दिवस आठवा, वेळ देऊन भेटणं सोडा. सत्ता आपले पिताश्री सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब ज्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, त्यांना स्वतःहून त्यांच्या घरी जावं लागत होतं उद्धवजींच्या. त्यामुळे ते दिवस आठवल्यावर तुम्हाला नक्की लक्षात येईल की आजचे दिवस हे नक्की सोन्याचे आहेत. एकंदरीत शिंदे फडणवीस सरकारला 2.5 महिने झाल्यानंतरही अजून पालकमंत्र्यांची घोषणा झालेली नाही. त्यावरूनच महाविकास आघाडीनं सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केलेत. आता विरोधकांचं हे आरोप सत्र सत्ताधारी पालकमंत्र्यांची घोषणा करून किती लवकर थांबवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता पाहून महाविकास आघाडीचा जळफळाट होतो की काय अशी चर्चा सुरू झाली. कारण आता 2 मुख्यमंत्री आहेत का असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी केला. या वक्तव्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. शिंदेंची लोकप्रियता पाहून महाविकास आघाडीचा जळफळाट. सरकारमध्ये 2 मुख्यमंत्री असावेत, सुप्रियांचा टोला. सुप्रिया सुळेंच्या टीकेवर शंभूराज देसाईंचा पलटवार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामान्यांच्या मध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. ते जिथे जातील तिथे लोकांची प्रचंड गर्दी होते. साहजिकच सेल्फी आणि फोटो तर होणारच ना. पण हे पाहून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा तिळपापड झालाय. फोटो सेशनसाठी राज्याला 1 मुख्यमंत्री आणि मंत्रालयात काम करण्यासाठी दुसरा मुख्यमंत्री असे 2 मुख्यमंत्री हवेत असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. महाराष्ट्राला 2 CM ची गरज आहे. एक ज्या कार्यक्रमाला जातील आणि दुसरे हे जे मंत्रालयात बसून मायबाप जनतेची सेवा करतील असा निरोप आम्हाला कोणीतरी व्हॉट्सॲपवर पाठवलेला आहे. महाराष्ट्रातलं सरकार आहे ज्या पद्धतीने ओरबाडून दडपशाही करून ईडी कडून आणि काय ते 50 खोके वगैरे आजकाल ऐकायला मिळतं कानावर आणि ओके वगैरे ह्या गोष्टी या खूप दुर्दैवी आहेत. सुप्रिया सुळे यांच्या या टीकेवर शिंदे गटानं जोरदार हल्ला चढवलाय. एकनाथ शिंदे यांच्या कामाचा उरक जबरदस्त आहे. शिवाय ते प्रचंड लोकप्रिय असल्याचं शिंदे गटाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये 2 CM होते का असा प्रश्न मला ताईंना विचारायचा आहे. त्यांच्या काळात जर असे 2 CM असतील तर मग त्यांनी हे बोलावं. आमचे माननीय मुख्यमंत्री ह्यांना लोकांचाच पाठिंबा एवढा आहे, त्यांची एवढी लोकप्रियता आहे लोकांच्या मध्ये, लोकांना ते हवाहवासा वाटणारा मुख्यमंत्री आहे. तुमच्या काळातल्या मुख्यमंत्र्यांकडे लोक एवढ्या मोठ्या संख्येने येत नव्हती. त्यामुळं कदाचित ताईंना असं वाटत असेल. पूर्वीचे मुख्यमंत्री होते ना, नामदारी होते आणि खऱ्या अर्थाने उड्या जे मारत होते ती पवार फॅमिली मारत होती.
आणि त्यामुळे त्यांचं नुकसान झालेलं आहे त्याची सल दिसून येते. मुख्यमंत्री घरात बसायचे, उपमुख्यमंत्री फिरायचे, राष्ट्रवादी पक्षाचे सर्व नेतेच मुख्यमंत्री होते आणि त्यांची जी सल आहे ना ती थोडीशी दिसून येते की जरा त्याच्यामुळे हे सगळा राग आहे ना तो त्यांच्यातनं येतोय. एकनाथ शिंदे यांच्यावर बोलल्यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधलाय. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी शिंदेंवर केलेल्या टीकेचा त्यांच्याचवर बुमरँग झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे शिंदे गटाची लोकप्रियता पाहून महाविकास आघाडीचा जळफळाट होतो की काय अशी चर्चा सुरू आहे आणि त्याबद्दल आरोप प्रत्यारोपही रंगतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात एक मोठी चूक झाल्याचं आता समोर आलंय. शहा हे 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असताना एक व्यक्ती अनेकदा सुरक्षा भेदत थेट त्यांच्यापर्यंत पोहोचली होती असं आता पोलीस तपासात समोर आलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही व्यक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी अमित शहा आणि इतर राजकीय नेत्यांच्या भोवती वावरत होती. आंध्र प्रदेशातल्या खासदाराचा पीए असल्याचा दावा करणाऱ्या या व्यक्तीला मलबार हिल पोलिसांनी अटक केली. हेमंत पवार असे या 32 वर्षीय व्यावसायिकाचं नाव आहे. हेमंत पवार मूळचा धुळ्याचा असून एका खासदाराचा पीए असल्याचा त्याचा बनाव आहे. त्यात मंत्र्यांची भेट घेत त्यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा त्याची होती. प्रसिद्धी किंवा फायद्यासाठी हे फोटो तो वापरणार होता असा पोलिसांना संशय आहे. ही व्यक्ती अर्थात हेमंत पवार नेमकी कोण आहेत आपण एक धावती नजर टाकूया. धुळे जिल्ह्याच्या सिंदखेड इथल्या दाऊळ गावचे ते रहिवासी आहेत. हेमंत पवार हे इथे शेतीचं काम करतात. हेमंत पवार यांचं 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालंय. अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान संशयास्पदपणे वावरणारा हेमंत पवार हा धुळे जिल्ह्यातल्या दाऊळ गावचा रहिवासी. सिंदखेडा तालुक्यात दाऊळ गावात त्याचे आईवडील आणि भाऊ राहतात. त्याचे वडील निवृत्त पोस्टमास्टर असून ते शेती करतात. हेमंतच्या कामाबद्दल काहीही माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलंय. हेमंत कुठलंही चुकीचं काम करणार नाही असा विश्वास त्यांना वाटतो. त्यामुळे त्याची सुटका करावी अशी मागणी त्याच्या वडिलांनी केली. अमित जी के साथ शाह साहब के साथ फ़ोटो भेजे थे, वो फ़ोटो मैंने डिलीट कर दिया सर, क्योंकि इतना बड़ा नंबर 1 आदमी, उसकी सिक्योरिटी जो है वहाँ जाना आना, फिर ये कैसा हुआ ये कुछ मुझे भी नहीं समझ में आ रहा सर कि यहाँ तक ये आदमी कैसे पहुँचा और क्या हो रहा ये मुझे ज्ञात नहीं है सर. तिकडे गणेशोत्सवात सर्वच राजकीय पक्षांचे नेते गणपती मंडळांच्या भेटीगाठी घेत आहेत. दर्शन घेताना दिसत आहेत. यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आघाडीवर आहेत आणि त्यामुळेच यंदा कधी नव्हे तो राज्यातले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उशिरा का होईना आता गणेश मंडळांच्या भेटीला सुरुवात केली. त्यामुळे नेत्यांच्या या गणपती दर्शनाच्या निमित्तानं सुरू झालेलं टेम्पल रन त्याची मोठी चर्चा आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांची ही धावाधाव आणि कार्यकर्त्यांची दमछाक. गणेश विसर्जनाला काही तास शिल्लक असताना अजित पवारांनी गणेश मंडळांच्या भेटीगाठी सुरू केल्या. आधी नाना पाटेकरांच्या पुण्यातल्या घरी गणरायाचं दर्शन घेतल्यानंतर धावत पळत अजित पवारांनी पिंपरी चिंचवडच्या मंडळांच्या भेटी घेत गणेश दर्शनाचा धडाका लावला. खरं तर गणपतींचं दर्शन घेण्यात काहीच गैर नाही. श्रद्धा असेल तर कुणालाही मार्ग दिसेल. पण अजित पवारांनी कुठलंही नियोजन नसताना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर केलेलं हे गणेश मंडळ रन विरोधकांना चिमटे काढण्याची संधी देणारं ठरलंय. तर अजितदादांनाही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दौरा केल्याच्या नंतर उशिरा सुचलेलं शहाणपण आहे आणि मला असं वाटतंय की अजितदादा सुद्धा हिंदुत्ववादी गणरायाला आशीर्वाद घेत आहेत आणि त्यांची सुद्धा वाटचाल मला असं वाटतं की हिंदुत्ववादाकडे चाललेली आहे.
खरं तर अजित पवारांचा स्वभाव अनेकांना माहिती आहे. जे बोलायचं ते फटक्यात आणि जे करायचं ते एका झटक्यात. पण यंदा त्यांनी गणेश मंडळांच्या भेटींसाठी केलेली धावाधाव त्यांचं नवं रूप दाखवणारी आहे. यावेळी त्यांनी कधी नव्हे तो कुंकवाचा टिळाही लावला आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीला हार घातले. छत्रपती शिवरायांच्या गळ्यामध्ये हार टाकून ते मोकळे झाले. हे विरोधकांसह अनेकांसाठी नवय. पण आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षीयांकडून या धार्मिक वातावरणातून राजकीय गुलाल उधळले जात आहेत. मी कधी अशा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असले कार्यक्रम करत नसतो. मी माझ्या श्रद्धेपोटी मला त्याच्यातनं समाधान मिळतं. माझे कार्यकर्ते ह्या निमित्तानं मला भेटतात. ज्या चेअरमनने इथं भ्रष्टाचार केला, पिंपरी चिंचवड स्थायी समितीच्या अध्यक्षांनी भ्रष्टाचार केला, ते जेलमध्ये जावं लागलं. ही पहिल्यांदा महापालिकेची आणि पिंपरी चिंचवडकरांची ही नाचक्की झालेली आहे. हे भाजपने लक्षात घ्यायला पाहिजे. कारण भाजपने जसं सांगतात की काही बोलले असतील की आत्ता देव आठवले, पण दादांना देव नवीन नाही आणि पिंपरी चिंचवड नवीन नाही आहे. खरोखर त्यांना आठवायला लागले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नेहमीच आरोप प्रत्यारोप होत असतात. राजकारणासाठी नेत्यांना काही भूमिकाही बदलाव्या लागतात. पण आता किमान गणेशोत्सवासारख्या धार्मिक कार्यात तरी राजकारण्यांना राजकीय आरोप प्रत्यारोपांची दुर्बुद्धी सुचू नये ही गणराया चरणी प्रार्थना. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कसबेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीवरून नवीन वाद निर्माण झालाय. निष्पाप मुंबईकरांचा बळी घेणाऱ्या याकूबच्या कबरीचं सुशोभीकरण आणि उदात्तीकरण केलं जात असल्याचा आरोप होतोय. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं आणि कबरीच्या परिसरातील LED दिवे हटवण्यात आले. पण या घटनेमुळे मोठ्या वादाला तोंड फुटलंय. याकूब मेमनच्या कबरीचा वाद पेटला. कबरीच्या उदात्तीकरणाचा आरोप. वादानंतर कबरीवरील दिवे हटवले. मुंबईला हादरवून टाकणाऱ्या 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनच्या कबरीवरून वादाला तोंड फुटलाय. मुंबईच्या बडा कब्रस्तानमध्ये याकूबची कबर असून तिचं सुशोभीकरण करण्यात आल्याचं समोर आहे. याकूबच्या कबरीवर पांढऱ्या रंगाची संगमरवर फरशी बसवण्यात आलेली आहे. तसंच या कबरीभोवती LED दिव्यांची खास व्यवस्था करण्यात आली होती. अलीकडच्या काळात कबरीचं सुशोभीकरण करण्यात आल्याचा दावा केला जातोय. मात्र जामा मशीद ट्रस्टच्या अध्यक्षांनी तो दावा फेटाळलाय. 5 वर्षांपूर्वी याकूब मेमनच्या कबरीवरती झाड कोसळलं होतं. कबरीचं नुकसान झाल्यामुळे डागडुजी करण्याची विनंती मेमन कुटुंबियांनी केली होती. त्यानुसार 5 वर्षांपूर्वी कबरीची दुरुस्ती करण्यात आल्याचा दावा जामा मशिदीचे चेअरमन खतीब यांनी केलाय. कबरीभोवती लावण्यात आलेल्या दिव्यांविषयी खतीब यांनी हा खुलासा केलाय. जो लाइट वाली वीडियो आप लोग देख रहे हैं, ये बड़ी रात के टाइम पे जो शबे बारात के वक्त पिछले 3 साल में कोविड के वजह से नहीं हुआ था, ये मर्तबा पूरे कब्रिस्तान को, सिर्फ बॉम्बे के बड़े कब्रिस्तान को ही नहीं, पूरे बॉम्बे के कब्रिस्तान के अंदर ये सुविधा की गई थी. चीजें जो है ये जो वायरल हो रही है, हम याकूब मेमन के लिए कोई सिंपैथी नहीं है. उन्होंने देश के लिए बहुत बड़ा नुकसान किया था. हम क्यों उनके लिए ये सारी चीजों की सुविधा देंगे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाल करत कबरीवरती लावण्यात आलेले LED दिवे हटवले. मात्र या घटनेमुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटात शेकडो निष्पाप मुंबईकरांचा बळी घेणाऱ्या याकूबच्या कबरीचं उदात्तीकरण तर केलं जात नाही ना? याकूबच्या कबरीचं सुशोभीकरण करण्यासाठी कुणी परवानगी दिली? याकूबच्या कबरीचं कुणी सुशोभीकरण केलं? त्यासाठी एवढा खर्च कुणी केला? कब्रस्तानमध्ये दफन केलेली जागा ही दर 18 महिन्यांनंतर खोदली जाते. मात्र गेल्या 5 वर्षात याकूब मेमनची कबर का खोदण्यात आली नाही? याकूबच्या कबरीची मजार करण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी याकूब मेमनला फाशी देण्यात आली आहे. मुंबईला रक्तरंजित करणाऱ्या दहशतवाद्याच्या कबरीचं सुशोभीकरण करून
कोणता संदेश देण्याचा प्रयत्न केला जातोय असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी याकूब मेमनच्या बडा कब्रस्तान इथल्या कबरीचं सुशोभीकरण झाल्यानं खळबळ उडाली होती. एका दहशतवाद्याच्या कबरीची मजार बनवण्याचं प्रयत्न सुरू असल्याचं वृत्त न्यूज 18 लोकमतनं दाखवलं. प्रशासनाला खळबळून जाग आली. पोलीस प्रशासनानं तात्काळ हालचाल करत या कबरीवर लावलेले LED लाईट्स हटवले. तसंच या कबरीवर सजावट करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करणार असल्याचं सांगितलं. दरम्यान या प्रकरणी आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले. तुमचं सारं सरकार असताना तुमच्या सरकारमध्ये अशा घटना होतात, महाराष्ट्राची मान खाली जाणाऱ्या घटना होतात. महाराष्ट्राच्या जनतेला त्या ठिकाणी दुःख वाटेल आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात वाईट प्रतिमा तुम्ही निर्माण केली आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची माफी उद्धव ठाकरेजींनी मागितली पाहिजे आणि सरकारने तर यांना शोधून काढलंच पाहिजे. कोण कोण या घटनेमध्ये आहेत, कोण कोण या सौंदर्यीकरणाचे भागीदारी आहेत हे शोधून काढलं पाहिजे असं मला वाटतं. महामहिम न्यायमूर्ती महोदयांनी सारी बाजू ऐकल्यानंतर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार ही कृती, हे पाप, हे फासावर लटकवण्या इतकं अतिशय गंभीर आहे हे अधोरेखांकित केलं. आणि त्यानंतर जर काही लोक संविधानाचा अवमान करत असतील, हे विषारी विचार पोहोचवण्यासाठी त्याला अप्रत्यक्ष मदत करत असेल, त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि माननीय गृहमंत्री महोदयांनी याच्या चौकशीचे आदेश निर्गमित करण्याचा निर्णय केला. ग्राउंडवर काम करणारा आज नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आणि हे दोघंही या बाबतीत वेगवेगळ्या असणाऱ्या उपाययोजना कठोर त्या ठिकाणी राबवणं, नवीन अशा गोष्टी कुठे होत असतील इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्याचं सुपरविजन करून त्या ठिकाणी उपाययोजना करणं याचा निश्चितच दक्ष आहेत. किंवा आणखी जे जे काही करावं लागेल अशा गोष्टी न होण्यासाठी त्या संदर्भात शिंदे फडणवीस सरकार निश्चितच अत्यंत कठोरपणे भूमिका घेईल, काळजीपूर्वक अशा गोष्टी होणार नाही त्याची काळजी घेईल आणि जनतेचं रक्षण करेल, जनतेला आत्मविश्वास देईल. उद्धवजी 25 वर्ष महानगरपालिकेत तुम्ही बसलात, मग तुमच्या नाकाखाली महापौर तुमचा, मुख्यमंत्री तुम्ही, आणि दाऊदच्या माणसांच्या कबरींचं सौंदर्यीकरण चालू आहे. आणि म्हणून दाऊदचे प्रचारक म्हणून आता तुम्ही काम करा. त्यापेक्षा पुढचा कार्यक्रम शिवसेनेने हाच घोषित करावा. पेंग्विन सेनेच्या, युवा सेनेच्या लोकांनी कबर बचाव कार्यक्रम घोषित करावा आणि वाटलंच तर पेंग्विन सेनेचे युवा अध्यक्ष त्यांनी त्याचं नेतृत्व करावं. आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांना संधी मिळताच झोडपून काढलं. पण आत्ताचे विरोधक आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना उत्तर देणार नाहीत असं कसं होईल? सेनेनं सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं. ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने त्याच्या घरात घुसून मारलं आणि त्याच्या प्रेताचं किंवा त्याचं उदात्तीकरण होऊ नये, थडगं कोणी बांधून उदात्तीकरण करू नये म्हणून त्याच्या गळ्यात धोंडा बांधून समुद्रात बुडवून टाकला. मग हे जे हिंदुत्ववादी सरकार केंद्रात बसलं होतं आणि राज्यातही त्यांचा नेते देवेंद्र फडणवीस होते, तिथे मोदी साहेब होते. त्यांनी का त्या प्रेताचं विल्हेवाट लावलं? त्यांना का दिलं? त्यांनी तुम्ही ते प्रेत दिलं त्यांना, त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. पहिलं ती जी कब्रस्तान आहे ती पण त्या प्रायव्हेट ट्रस्टचीच आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये झालेल्या गोष्टी, याच्यामध्ये काडीचा संबंध मुंबईचा नाही, मुंबई महानगरपालिकेचा नाही. यामध्ये काही ठिकाणी या ज्या ट्रस्ट आहेत मुस्लिम, त्या आपापल्या मुस्लिम लोकांच्या याला ते मदत करत असतात. इथे ना राज्य सरकारचा संबंध आहे ना मुंबईचा संबंध है. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री थे महाराष्ट्र में, जब याकूब मेमन को फांसी दी गई तो उनकी बॉडी आपने उनके रिलेटिव्स को क्यों सौंपी? तो ये पहली बात है. तो तभी माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री थे. अब जो बॉडी रिश्तेदारों को दी गई
तो उन्होंने उसको कब्रिस्तान में जो कोई विधि से किया है, अब वो कब्रिस्तान के जो मेंटेनेंस है, मैनेजमेंट है, ये उनका मामला है। ये मुंबई महानगर पालिका कब्रिस्तान के लिए जगह देती है, मगर उसकी अंदरूनी जो वर्किंग है वो तो कब्रिस्तान के अथॉरिटीज़ का होता है। तो ये क्या करते हैं कि भारतीय जनता पार्टी बार बार दिखाना चाहती है कि शिवसेना हिंदू विरोधी पार्टी है, मगर उसमें वो बार बार नाकामयाब हो रहे हैं। वळूयात पुढच्या बातमीकडे। अमरावतीमधील लव जिहाद प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलंय, कारण संबंधित युवती ही साताऱ्यात सापडली आहे। आज रात्रीपर्यंत मुलगी अमरावतीमध्ये दाखल होईल। ती मुलगी स्वतःच्या रागाच्या भरातच घरातून निघून गेली अशी माहिती अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी दिली। सातारा पोलीस स्थानकात पीडित युवतीनं जबाब नोंदवलाय। दरम्यान 6 तासाच्या पाठलागानंतर लोहमार्ग पोलिसांनी सापळा रचला। सातारा रेल्वे पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेतलं। अमरावती इथली ही तरुणी कालपासून बेपत्ता होती। मैत्रिणीनं दिलेल्या माहितीवरून ती सोहेल शाह नामक युवकाच्या संपर्कात होती। खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी तातडीनं पावलं उचलली आणि यानंतर सोहेल शाह यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मध्ये त्यांना रेल्वे स्टेशनवरून त्यांनी घेतला। तिथे जे प्रिलिमिनरी बयान तिचे झालेलं आहे त्याच्यामध्ये तिने असं सांगितलेलं आहे की ती घरातून स्वतः निघाली आणि काही कारणामुळे म्हणजे घरातून काही कारणामुळे रागाच्या भरात ती निघाली आणि बडनेरावरून तिने ट्रेन घेतला आणि ती पुण्याला पोहोचली आणि पुण्यानंतर सातारा आणि ती एकटे प्रवास करत होती असं तिने स्वतः सांगितलं। जो लव जिहादचा संशयित आरोपी होता त्याला रात्री उशिरा ताब्यात घेतलं आणि त्याच्यावरून जो काही शोध आणि जो काही तपास त्यांनी चालवला त्या तपासाला आज यश आलेलं आहे। काल रात्रीपासूनच त्यांना सुगावा लागलेला होता आणि मुलगी प्रवासामध्ये होती। मुलीला साताऱ्याला पाठवून पुढे तिथून गायब करायचं अशा तऱ्हेची यंत्रणा होती। फार नियोजनबद्ध पद्धतीने यंत्रणा काम करत असते, पण ही यंत्रणा पोलिसांनी हाणून पाडलेली आहे। पोलिसांना शोध लागला, पोलिसांना सातारा पोलिसांनी मदत केली, अमरावती पोलिसांना, रेल्वे पोलिसांनी मदत केली आणि या सगळ्यांच्या माध्यमातून ती मुलगी सुखरूपपणे आता साताऱ्याला सुरक्षितपणे पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। ती मुलगी साताऱ्याला सापडलेली आहे आणि हे यश, या मुलींना वाचवण्याचं यश हे फक्त बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जागृत असल्यामुळे हे प्राप्त झालेलं आहे। दुर्दैवानं पोलिसांची भूमिका बोटचेपी होती आणि म्हणून माझं पोलिसांना आता माझी विनंती आहे, आग्रह आहे की आपण प्रोॲक्टिव्ह भूमिका घ्यावी। या मुलींचं संरक्षण झालं पाहिजे याची भूमिका घ्यावी। आणि आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या आणि आता काही बातम्या गणपती बाप्पाच्या। रिलायन्स इंडस्ट्रीजचे CMD मुकेश अंबानी यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। अंबानी कुटुंबीय राजाच्या आरतीत सुद्धा सहभागी झाले होते। मुकेश अंबानी यांनी यावेळी लालबागच्या राजाची मनोभावे पूजा केली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दररोज बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत असतात। त्यांनी अनेकांच्या घरी जाऊन तसंच सार्वजनिक बाप्पांचंही दर्शन घेतलं। अभिनेते असोत किंवा राजकीय नेते, सगळ्यांच्याच घरी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपतीचे आशीर्वाद घेतले। आज मुख्यमंत्री सहकुटुंब सहपरिवार लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले। त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, पुत्र, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नातू सुद्धा उपस्थित होते। न्यूज 18 लोकमतमध्ये गणपती बाप्पाच्या स्थापनेनंतर अनेक राजकीय नेते, अभिनेते आणि विविध क्षेत्रातल्या दिग्गजांनी हजेरी लावली। बाप्पाची आरती केली, पूजा केली, त्यांच्यासोबत वेगवेगळ्या विषयांवर गप्पाही रंगल्या। मात्र आज बाप्पाची आरती लोकमत कार्यालयातल्या सहकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी सहकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। अष्टविनायक नमो
गणपती बाप्पा मोरया. राज्यातील सत्ता बदलानंतर आता सत्ताधाऱ्यांचा डोळा हा महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर आहे. याबद्दल बाप्पा मोरयाच्या निमित्तानं न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओत आलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संविधानातील अधिकारांची आठवण करून दिली, तर आयोगाचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नमस्कार, बाप्पा मोरया या न्यूज 18 लोकमतच्या गणेशोत्सव विशेष कार्यक्रमामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर रोजच्या या मालिकेमध्ये आणखी एक नाव जोडलं जातं आणि आज ज्यांनी बाप्पांची मनोभावे पूजा अर्चा केलेली आहे आणि महिलांच्या संरक्षणासाठी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर नेहमी काम करताना आपल्याला पाहायला मिळत असतात, त्याच रुपालीताई आज आपल्या कार्यालयामध्ये दाखल झालेल्या आहेत. रुपालीताई, खूप खूप स्वागत तुमचं बाप्पा मोरयाच्या निमित्ताने. तर पहिला आणि महत्त्वाचा मला खरं तर आपल्याला हाच प्रश्न करावासा वाटतो की बाप्पांच्या चरणी लीन होणं हे तुमच्यासाठी किती सुखावं आहे? माहेरचं असेल किंवा सासरचं असेल, गणपती बाप्पाच्या आवडत्या आठवणी कुठल्या आणि अजूनही गणेशोत्सव साजरा करता का? बाप्पा मोरयाच्या या कार्यक्रमामध्ये आपण मला आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी न्यूज 18 लोकमतचे मनापासून आभार व्यक्त करते. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरती बसणं म्हणजे काटेरी खुर्ची आहे खरं तर. अनेक पॉवर्स जरी असले तरी ते सोडवत असताना समस्यांची मालिका मात्र तेवढी मोठी आहे की त्याची उत्तरं शोधण्यासाठी हा कार्यकाळ तसा पुरेसा नसतो. बरं, आता थोडं महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरनं मी आपल्या थोडं पक्षाकडे येतो. यावेळेला महाविकास आघाडीचं जे काय घडलं ते आपण सगळ्यांनी पाहिलं. मात्र येत्या काळामधल्या मग मुंबई महापालिकेच्या निवडणुका असतील, सगळे असतील, याची जबाबदारी एकत्र की नंतर याची उत्तरं पक्षप्रमुख तर देतीलच. मात्र आपल्याला काय वाटतं की पुढच्या काळामध्ये काय करायला हवं, काय करायला नको?
त्याही पुढे जाऊन महिला आयोगाचं अध्यक्षपद हे अजूनही कायम आहे. सत्ता जरी गेलेली असली तरी देखील मात्र येत्या काळामध्ये तेही पद राहावं अशी इच्छा आहे का? तर दुसरीकडे सत्ताधारी मात्र ते पद आता बदलून टाकावं अशा प्रकारच्या मागणीमध्ये, त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? पहिली गोष्ट, राज्य महिला आयोग हे एक संविधानिक पद आहे. या पदाचा कार्यकाळ हा 3 वर्षाचा आहे. बरं. मग या पदावरती जेव्हा मला 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करावा असं निश्चितपणाने पत्र आम्हाला आलेलं असतं, त्याच्यामध्ये तो कार्यकाळ पूर्ण होण्या अगोदरच आम्ही ते पद का सोडावं? मी तुम्हाला आत्ता सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटना दिली आहे, तो अधिकार दिला आहे, तो जर माहीत असेल तर मांडता येतं. बरोबर. पण या पदावरती राहत असताना महिलांच्या अनेक प्रश्नांना आपण वाचा फोडण्याचं काम करतो किंवा त्यांना न्याय मिळवून देणं, म्हणजे कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय ही आमची भूमिका आहे. पण उशिरा दिलेला न्याय हा अन्यायासारखा असतो, म्हणून तातडीने न्याय मिळावा यासाठी आम्ही पाठपुरावा करत असतो. या सगळ्या गोष्टींमधून हे पद काढायचे का? तर त्याच्यासाठी आमच्या आयोगाचे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत, काही ॲक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये जर असेल तर निश्चितपणाने सत्ताधारी प्रयत्न करतही असतील. तो त्यांच्या राजकारणाच्या गणिताचा भागही असू शकतो. पण आयोगाच्या माध्यमातून या पदावरून काढत असताना प्रत्येक जो कोणी अध्यक्ष म्हणून या पदावर बसलेला असतो त्याची बाजू मांडण्याचा अधिकारसुद्धा यामध्ये असतो. त्याच्यामुळे घटना दिलेली आहे, घटनेच्या अधिकारातून, आणि मला खात्री आहे मी 3 वर्षाचा कार्यकाळ हा निश्चितपणाने पूर्ण करेल आणि तो याहीपेक्षा उत्तमरित्या पूर्ण करेल. बाप्पा मोरिया रे या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचं न्यूज 18 लोकमतवर सुरूच आहे.